समग्र शिक्षा अभियानमध्ये असलेले सर्वच पदाधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, खरं तुम्ही जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण तुम्ही ज्या अपेक्षानं माहिती घेण्यासाठी आलात त्यामुळं थोडा का होईना वृत्तांत सांगणं आवश्यक आहे. खरं तर माझ्याकडे हा विषय संजय अकोले सर असतील, आमचे बालाजीराव आहेत, ते दर आठवड्याला 4 वेळेस तरी विषय माझ्याकडे काढत होते. आणि मग त्यांनी तास धरला की तुम्ही ह्या विषयामध्ये लक्ष द्या, भाग घ्या. आणि त्याच्यानंतर आझाद मैदानावरती एक धरणे आंदोलन ठेवण्यात आलं. मला माहिती आहे तुमच्या सर्व शिक्षा अभियानमध्ये एकूण 14 केडर आहेत. एकाचा मेळ एकाला नाही. संख्या कमी आहे पण नेते जास्त आहेत. त्यामुळे काही अडचणी आल्या. मी कारण जवळून बघितलेला माझा अनुभव सांगतो. मी आझाद मैदानावर आपण कधी धरणे केलं होतं आठवा, साधारण वर्ष होत असावं. मागच्या वर्षीच केलं होतं. मला वाटतं हिवाळी अधिवेशनावर केलं होतं का पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर केलं. तर त्या अधिवेशनाच्या वेळेस आग्रह धरून मला त्या आंदोलनामध्ये घेतलं. आणि मी तिथं आल्यानंतर खूप कर्मचारी आलेले होते. समग्र शिक्षा अभियानचे जवळपास 2-3 हजार लोक होते. आणि तिथं मागणी होती की आम्हाला 10% मानधन वाढ द्या. खरं तर तुमचा विषय सर्व शिक्षा अभियान आणि त्यानंतर समग्र शिक्षा अभियान इथपर्यंतचा 1994 पासूनचा हा प्रवास करताना केंद्र शासनाचा हा प्रोजेक्ट म्हणून सुरुवात झाला. 40% वाटा त्या राज्याचा आणि 60% वाटा केंद्र सरकारचा. जसं आपल्याकडे मिपा नावाची संस्था होती किंवा शिक्षण विभागामध्ये असे साईडचे प्रोजेक्ट देश पातळीवरून चालवले जात होते. आणि त्यामध्ये सर्व शिक्षा अभियानमध्ये काही लोक कर्मचारी म्हणून, कंत्राटी कर्मचारी म्हणून तुम्ही सहभागी झालात. आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर समग्र शिक्षा अभियानमध्ये झालं. तर शासन म्हटल्याच्या नंतर जबाबदारी झटकणारा घटक आपण अनेक वेळेला पाहतो. आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता की हे कंत्राटी आहेत पण आमचे राज्याचे नाही, हे केंद्र शासनाचे आहेत, असा बघण्याचा दृष्टिकोन होता. तुमच्या समग्र शिक्षा अभियानमध्ये जरी कंत्राटी असाल, आपल्याला माहितीये कामगार ऍक्ट मध्ये सुद्धा त्या सगळ्या तरतुदी आहेत. या सुविधा मिळाल्याच पाहिजे. ESI नावाचं हॉस्पिटल कामगारांसाठी आहे, तिथं पूर्णपणे मोफत त्यांचा औषधोपचार केला जातो. किंवा 1 महिन्यापेक्षा जास्त जर कंत्राटी असो कसं सेवा केली असेल 30 दिवस, तर GPF कट करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. असं असताना सुद्धा दुर्दैवाने तुमच्या बाबतीत असं घडलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जेव्हा 10% वाढ मागच्या 6-7 वर्षापासून झाली नाही, असा विषय आमच्याकडे तुमचे कतोरे सर आहेत, संजय अकोले सर आहेत, हे दोघं माझ्या जास्त संपर्कात असतात. आणि मग त्यांनी हे सांगितल्यानंतर आझाद मैदानावरच्या आंदोलनाला मी आलो होतो. आणि तिथे मी शब्द दिला होता की तुमचं काही जरी असेल, मागणी तुमची 10% वाढीची आहे, तिथं मंजूर झालीच पाहिजे, तो तुमचा हक्क आहे, कायद्यात तरतूद आहे. MSP ऍक्ट काढून बघा, त्याच्यामध्ये ही तरतूद आहे, दर वर्षाला 10% वाढ दिली पाहिजे. आणि जर दर वर्षाला 10% वाढ द्यायची तर 7 वर्ष तुम्हाला कुठलीच वाढ दिली नाही तर 10% तुमचा हक्क आहे, तो नक्की मिळवून दिला जाईल असं मी आझाद मैदानावर सांगितलं होतं. पण मी सूचना मांडली होती की तुम्ही अशा प्रकारचे 10% वाढ मागण्यापेक्षा सेवेत कायम करण्याची मागणी करा. 14 केडरचा मी उल्लेख केला, त्यातला 1 केडर BA DED क्वालिफाईड असलेला आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण कालची आकडेवारी मी अधिकाऱ्यांची बघितली, 2670 लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की जे DED BED आहेत.
आणि आताच्या शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती की महाराष्ट्रामध्ये 30,000 शिक्षकांची भरती करणार. तेव्हा मी नामदार दीपक केसरकर साहेबांना भेटून म्हणालो होतो की तुम्ही जर अशी भरती करणार असाल तर किमान ह्या बीएड किंवा क्वालिफाईड असलेल्या या लोकांना 2670 लोकांना 30,000 मधल्या 2670 जागा सेवांतर्गत म्हणून कायम ठेवा, ओझं कमी होईल. पण मंत्री महोदयांनी त्याला फार सिरियस घेतलं नाही. माझा अनुभव, मी 10%चा GR काढताना खूप टेबल टू टेबल मी बघितलं, जवळपास 99% लोक तुमच्या विरोधात आहे. कुठल्याही टेबलला जा, म्हणजे वेट वगैरे तुम्ही शब्द वापरला तो योग्य शब्द वापरला, म्हणजे तुम्हाला वेट बिगार समजूनच काम चाललेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि मग 10% वाढीचा GR काढल्यानंतर सेवेत कायम करा हा विषय हा शासनाकडे लावून धरला पाहिजे, अशा प्रकारचं मी आझाद मैदानावर जेव्हा मी बोललो होतो त्याच्यानंतर बऱ्यापैकी आपल्याही कर्मचाऱ्यांमध्ये त्या विषयावरती जागृती झाली होती. मधल्या काळामध्ये 10%चा GR करताना माझे मित्र कोकणातले आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी चांगली भूमिका बजावली. कारण सभागृहात मी नाही, मी काही ग्रामपंचायतचा सदस्यही नाही, बाहेरून नक्की मी करेल, पण सभागृहात विषय मांडा असं बोलल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार जे आहेत कोकणाचे त्यांनी हा विषय मांडला होता. आणि सभागृहात उत्तर देताना या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी शासन सकारात्मक आहे अशा प्रकारचं सभागृहात उत्तर आहे. बाहेर गप्पा मारणं वेगळं, स्टेजवर आश्वासनं देणं वेगळं, पण जेव्हा पटलावर हा विषय मांडला जातो तेव्हा तो विषय सरकारला बंधनकारक असला पाहिजे. परंतु असं आश्वासन देऊन सुद्धा त्या बाबतीमध्ये कुठलीच हालचाल होत नव्हती. आणि मग अधिवेशन काळामध्ये मला असं सांगितल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना भेटून, शिक्षण मंत्री मोठे मंत्री आहेत त्यामुळं म्हणणं योग्य नाही, परंतु थंड रक्ताचा प्राणी आहे, नाही काहीच म्हणत नाहीत आणि करत काहीच नाही. जसं अधिकाऱ्यांना आणलं तसं सह्या करतात. त्यामुळे मला लक्षात आलं की आता शिक्षण मंत्री महोदयांना बोलून काही उपयोग होणार नाही, म्हणून मी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना भेटून माझं पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं, भाई या विषयावरती आपण बैठक लावा, माझं पत्रच बैठक लावा. तर कुठेतरी कधीतरी 1 मिनिट अर्धा मिनिट बोलून हा विषय संपणारा नाही. तो मुख्यमंत्री जरी म्हणाले हो करू, अधिकारी असतात, आणि बैठक लावा असं मी पत्र दिलं. माझ्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सचिव तात्काळ बैठक लावावी असं लिहिलं. मला माहिती त्याला पुष्टी मिळाली पाहिजे, बैठक लवकर झाली पाहिजे, म्हणून भरतसेठ गोगावले माझे मित्र आहेत. तिथं शिवसेना प्रमुखाचा उल्लेख केला, 25 लाख लोकांमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेत उचलून सरणावर ठेवायला जे आम्ही 10-11 लोक होतो त्याच्यामध्ये मी आणि भरतसेठ गोगावले होतो. त्यामुळे मी भरतसेठला म्हणालो की तुम्ही गटनेते आहात, तुमचं पत्र या विषयावरचं द्या. आणि भरतसेठचंही पत्र मुख्यमंत्र्याला दिलं, त्यांच्याही पत्रावर तशी एंडॉर्समेंट झाली आणि मग अशा प्रकारच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं. बैठक 22 तारखेला आली आणि 21 तारखेला मला फोन सुरू झाले. माझं नियोजित नव्हतं मुंबई जाणं, मला जायचं होतं शुक्रवारी, म्हणजे कालच्या शुक्रवारी 26 तारखेला केंद्रीय ओबीसी आयोग हा मुंबईत येणार होता आणि केंद्रीय ओबीसी आयोगाच्या पुढे माझी सुनावणी होती, ते पत्र मला आलेलं होतं. त्यामुळे मला शुक्रवारी सह्याद्री विश्रामगृहावर केंद्रीय ओबीसी आयोगाच्या पुढे हजर व्हायचं होतं. पण रविवारी मला फोन सुरू झाले, संजय अकोले सरांचे, चव्हाण सरांचा फोन, बरं कुर्डवाडीहून फोन आला, सांगलीहून फोन आला, चंद्रपूरहून फोन आला, फोन नंबर दिले माहिती नाही. आणि त्यांनी आग्रह केला की सर तुम्ही जा. मी या मागच्या 10 वर्षात फर्स्ट एसी सोडा, साधे तिकीट, माझं तिकीट कन्फर्म नसताना साध्या तिकिटावर बॅग घेऊन बसलो आणि रेल्वेत बसल्यानंतर TC ला सांगून माझं तिकीट सीट घेतली आणि मुंबईला गेलो. मला काही लोक आमचे म्हणले
तिथे आमचे माळगे साहेब त्याला माहित नव्हतं. ते म्हणले दुसऱ्याच्या कामाचे की तुमचे मतदार आहेत का? दुसऱ्याच्या कामासाठी 8-8 दिवस मुंबईला कशाला जाऊन बसता? आपल्या मतदारसंघातले गावं फिरायचे. कारण रविवारी गेलो मी, आज रविवारी सकाळी परत आलो. पण काल शुक्रवारची ओबीसी आयोगाची सुनावणी होती. ती सुनावणी करून देवगिरी भेटली नाही. कालची देवगिरी शनिवारची धरून मी सकाळी आलो. त्यांचं म्हणणं एका दृष्टीनं खरं होतं, नाही असं नाही. जाऊ नका म्हणणारा आमचा शिवा संघटनेचा जिल्हा संपर्क प्रमुख. पण तळमळ बघितल्याच्या नंतर 8 दिवस माझे चाललेत हे माहिती असून सुद्धा मी रविवारी तिकीट कन्फर्म नसतानाही गेलो. बैठकीत आम्ही गेल्यानंतर बघितलं की काही त्यातली लोकप्रतिनिधी त्यांची कामं करून घ्यायला आलेली होती. आता इथं बैठकीत कोण कोण हजर होतं? शिवकुमारजी होते, तुम्ही दोघं तिघं होते. इकडे कोणी होतं का? किती जण होते बैठकीत 22 तारखेच्या? 3 जण होते. बैठक सुरुवात झाली. मला माहिती होतं, मला हे जेव्हा दिसले लोक तेव्हा मला असं वाटलं की आपला विषय साईड ट्रॅक करतील. माझं तर दुसरं काही काम नव्हतं. म्हणून बैठक सुरुवात व्हायच्या अगोदर मी मुख्यमंत्र्याच्या कानात सांगत होतो की भाई ज्या विषयाला बोलवलंय त्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावर चर्चा करून निर्णय घ्या. फार मोजकी लोक आहेत आणि यांना कायम केलं पाहिजे. मी अगोदर मुख्यमंत्र्याला कानात सांगितलं. मी कानात सांगेपर्यंत सगळ्यांनी खुर्च्या धरल्या, मला जागाच नव्हती. आणि म्हणून मी जेव्हा तिकडे निघालो साईडने पाठीमागे बसायला, मुख्यमंत्री महोदयांनी खुर्ची मागून मला तिथं बसवलं आणि बैठक सुरुवात झाली. प्रोटोकॉल प्रमाणे मला भरतसेठ गोगावले म्हणाले मी सुरुवात करतो सर, यातलं मला माहिती नाही, तुम्ही बोला. भरतसेठ माझे मित्र उल्लेख केला आणि अत्यंत स्वच्छ मनाचा माणूस आहे तो पण. त्यांनी पण तुमच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, नाकारायची गरज नाही. तुमच्यासाठी सुधीर भाऊनी पण प्रामाणिक प्रयत्न केले हे मला माहिती आहे. पण कामाच्या व्यापामुळे त्यांनी सोडला असेल. तोही माणूस चांगला आहे. तर माझे ह्या सगळ्या लोकांचे संबंध आहेत. नाही तर तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर बसवाल तसे होता कामा नये. सुधीर भाऊ पण खूप चांगला माणूस आहे, परंतु कामाच्या व्यापामुळे त्यांच्याकडनं हा विषय मागे पडला. हे मी ऐकलं. माझी सुधीर भाऊची सुद्धा याच्यावर चर्चा झाली. त्यांनी मान्य केलं की मी शब्द दिला होता, हे करणं आवश्यक आहे. आजही ते सकारात्मक आहेत, पण कामाच्या व्यापात त्यांना वेळ मिळाला नसेल. आणि मग जेव्हा अशा प्रकारची 22 तारखेची बैठक सुरुवात झाली, त्या बैठकीमध्ये जसे जसे मुद्दे मांडले, शिवकुमारजी बघितलं आपण, मुख्यमंत्री 110% पॉझिटिव्ह होते. अधिकारी निगेटिव्ह बोलत होते, पण मुख्यमंत्री पॉझिटिव्ह बोलत होते. तर मला माहिती होतं अगोदर त्यांना हे सांगणं आवश्यक होतं, म्हणून मी त्यांना बैठक सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं. सांगितल्याच्या नंतर मुख्यमंत्री सकारात्मक होते आणि आजही आहेत, काळजी करू नका, आजही आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी काही प्रश्न उपस्थित केले अधिकाऱ्यांना की कायद्याने जर जीपीएस कटला पाहिजे तर का काटलं नाही, गुन्हे का दाखल होऊ नये, हे मुख्यमंत्री बोलले. त्याच्यामुळं तुमच्या बाबतीत काही अधिकाऱ्यांनी अर्थ विभागाचे सेक्रेटरी होते. बघा तुमच्या बैठकीमध्ये, ही पहिली बैठक असेल तुमच्या पूर्ण 22-25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये की ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, शिक्षक आमदार आहेत, पदवीधर आमदार आहेत आणि खात्याचे सगळे सचिव, नियोजन विभागाचे सचिव, अर्थ विभागाचे सचिव किंवा जीएडी, सामान्य प्रशासन विभागाचे, ज्यांना सेवा सातत्य द्यायचंय, पदनिर्मिती करावी लागते, तो जीएडी या विभागाचा विषय आहे. पण जीएडीचे सचिव होते, शालेय शिक्षणचे सचिव होते, तुमच्या एमएसपीचे संचालक, त्या मॅडम सुद्धा 2 दिवस त्यांनी चार्ज घेतला, त्यांना काहीच माहित नव्हतं. विमला मॅडम, त्यांना काही माहिती नव्हतं. जे आणलं होतं खालच्याने लिहून दिलेलं ते वाचून दाखवत होत्या. आणि म्हणून तयारी करून जो अधिकारी यायला पाहिजे तो तुमच्या विमला मॅडम पाहिजे होत्या, पण त्या नवीन आल्या. म्हणजे तुमची कुंडली कुठेतरी तपासली पाहिजे. त्यांना म्हणजे विषय जर माहिती असतात तर व्यवस्थित प्लीड करू शकले असते. फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने मुद्दा उपस्थित केला मुख्यमंत्र्याकडे की आपण ह्या कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचाऱ्याला कायम केलं तर असे हजारो कर्मचारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आहेत आणि अब्जो रुपयाचा आपल्या शासनावर भार पडेल.
चेअरपर्सन कोणी असो विचारात पडतो. तिने हा मुद्दा उपस्थित केला आणि महाराष्ट्रातच नाही कुठलाही असो, अर्थ विभाग हा नन्नाचा पाडा वाचायसाठीच असतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बाकीच्या डिपार्टमेंटचं बघू, या डिपार्टमेंटचं सांगा. चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये खरं तर महत्वाचे मुद्दे जे होते, आता जे कांबळे सर तुम्ही म्हणालात की 10 राज्यामध्ये कायम केले, हा विषय अगोदर का नाही सांगितला? बघा, बैठकीमध्ये चर्चा होत असताना जेव्हा विषय डायव्हर्ट होत होता तेव्हा मी 2-4 मुद्दा म्हणून जाणीव करून दिली की नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर समान काम समान वेतन हे शासन नाकारू शकत नाही. किंवा त्याच्याही पुढे कंत्राटी कोणाला म्हणतो? ज्यांना तात्पुरत्या नियुक्त्या दिलेल्या. तुमच्या तात्पुरत्या आहेत का? ही माहिती घेतली, अधिकाऱ्यांना विचारायला लावलं, रितसर जाहिराती दिल्या, लेखी परीक्षा घेतली, वायवा घेतला आणि त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती केली. सर्व्हिस रूल्स मध्ये जे काही तरतुदी आहेत, सेवा नियुक्तीच्या ज्या क्लॉज आहेत, त्याची सगळी पूर्तता करून तुम्हाला नियुक्त केले. तरी तुम्ही 30-30 वर्ष कंत्राटी राहिलेच कसे, हा प्रश्न आहे. 1994 ते 24 30 वर्ष होत आहेत. मधल्या काळामध्ये खरं तर लोकशाहीमध्ये ज्यांची संख्या जास्त आहे त्यांना महत्व दिलं जाते. तुमची संख्या, मी उल्लेख केला, संख्या कमी आहे. आमच्याकडे 6,000च म्हणायचो, मी बोलताना म्हणायचो 6,000 कर्मचारी आहेत, पण जेव्हा आकडा आला तेव्हा 9,000चा आला. अधिकाऱ्यांकडून अधिकृत आकडा जेव्हा आला तेव्हा 9,000 कर्मचारी आपल्याकडे 14 केडरचे समग्र शिक्षा अभियानमध्ये आहेत. आणि त्यातही तुमच्या लोकांमध्ये फूट होती. भरतसाहेब गोगावलेकडे जे कागद दिलेला होता टाईप करून, तो फक्त 2670 लोकांचाच होता. मी भरतसाहेबला म्हणालो असं करता येत नाही, ते तुम्हाला कोणी दिलंय? आता त्यांचा कोणी कार्यकर्ता असेल कोणी दिलं त्यांना, तर ते 2670 लोकांचा पहिल्या टप्प्यात घ्या असं म्हणतो. मी म्हणालोच आहेत 9,000. समान काम समान वेतन, क्वालिफिकेशन आहे, प्रक्रिया पूर्ण झालेली आहे नियुक्तीची. जे काही समजा रोस्टर प्रमाणे भरती करावी लागते, रोस्टर प्रमाणे तुमची जाहिरात आलेली आहे, रोस्टर प्रमाणे तुमच्या मुलाखती झालेल्या आहेत, रोस्टर प्रमाणे तुमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, तरी तुम्ही कंत्राटी आहे. आणि मग अशा प्रकारे 9,000 लोक 30-30 वर्ष जर कंत्राटी असतील, पुन्हा मुद्दा आला की हा भार राज्य सरकार सोसू शकत नाही, हा केंद्र सरकारचा विषय. तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो, केंद्र सरकार 60% देत आहे. कोणाला देत आहे? शिक्षण विभागाला देत आहे. शिक्षण विभागाचं वेगळं बजेट आहे. केंद्र सरकारचा 60% वाटा शिक्षण विभागाला घ्या आणि ही जबाबदारी आपल्या राज्यापुरती 9,000 कर्मचाऱ्यांना कायम करा. उर्वरित भार जो आहे तो राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या तिजोरीतून त्यांना द्या आणि सेवेत कायम करा. हाही मुद्दा आम्ही मांडला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विचारलं की असं बाहेर राज्यात कुठे झाले का? तुमचे कर्मचारी पदाधिकारी होते खरं तर, तिथं पटकन कोणीतरी सांगायला पाहिजे होतं, किंवा मला जरी माहिती असतं तर मी बोललो असतो. नंतर बाहेर आल्यावर लोक सांगू लागले ओरिसामध्ये झालं, आणि आता कांबळे सरांनी तर 10 राज्याची यादी मागितली. जर 10 राज्य, प्रोजेक्ट पूर्ण देशभर आहे, जर दुसरं राज्य त्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करत असेल तर महाराष्ट्राला त्या धर्तीवर कायम करता येतं. आणि ही गोष्ट मी म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणाले की बाहेर राज्यात कुठं केलंय का? केलं असेल तर त्या धर्तीवरती आपल्याला करायला काही हरकत नाही. तुमचे अधिकारी पदाधिकारी बसलेले होते, कोणीच बोललं नाही. आणि म्हणून तिथं अडचण झाली. लोक आपला विषय कट करून, पदवीधरचे आमदार होते, शिक्षक आमदार होते, त्यांचे विषय वेगळे होते, त्यांची घाई चालली होती तुमचा विषय कट करायचा आणि अंशतः अनुदानितचा दुसरा टप्पा द्या. 2 वेळेला मी तो विषय त्यांचा थांबवला, 2 वेळेला थांबवला. म्हणजे त्यांना किमान 20% तरी आहे, त्याला आशा तरी GR निघालेला आहे, यांचं काय अगोदर संपू द्या. परंतु आमदार मंडळी सुद्धा, खरं तर अभ्यंकर नवीन आमदार झालेत,
ते तुमच्या प्रोजेक्टचे एसपीडी होते, त्यांना माहिती नव्हतं का? सगळं माहिती आहे, परंतु त्यांनाही अंशतः अनुदानितच्या लोकांचा पुढचा टप्पा द्या. दुसऱ्या आमदारांनी मुद्दा उपस्थित केला, जुनी पेन्शन योजनेचं काय? 2005च्या अगोदर जे अंशतः अनुदानितवर लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू. पुढचे विषय काढले गेले आणि तुमचा विषय कट झाला. परंतु शेवटी आता निर्णय होत नाही म्हणल्याच्या नंतर याच्यावर अभ्यास करा. मुख्यमंत्र्याला सांगितल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले एक समिती गठीत करा आणि किती कर्मचारी आहेत, केंद्र सरकार किती वाटा देतोय आणि आपल्याला यांना सेवेत कायम केल्यानंतर किती आर्थिक भार येतो आणि केंद्राचा वाटा वजा करून किती राज्याला द्यावा लागतो, त्याचा आढावा घेऊन समिती करून तो अहवाल ताबडतोब द्या. आता हा अहवाल तयार करायला समिती गठीत केलेली आहे. म्हणजे पहिलं पाऊल तुमचं सेवेत कायम करण्यासाठी पडलेलं आहे. आता रेटून धरावं लागेल तुम्हाला. मी तुमच्या सोबत आहे. मी ग्रामपंचायत सदस्य नाही, मी उल्लेख केला, मी तुमच्या सोबत आहे, पण तुमचा सुद्धा रेटा आवश्यक आहे. कारण आता समिती गठीत करण्याचा निर्णय 22 तारखेच्या बैठकीत झाला. त्या बैठकीचं इतिवृत्त उद्याच्या मंगळवारी कायम होणार आहे. त्याच्यानंतरही परवाला भरतसेठ गोगावले आणि मी एका ठिकाणी भेटलो, आमची चर्चा झाली. पुन्हा मी त्यांना पुन्हा सांगितलं की आपल्याला हा विषय घेऊन जावं लागेल. समिती गठीत करायला प्रोटोकॉल प्रमाणे पदवीधर शिक्षकांचे आमदार समितीमध्ये. मग त्यांनी सांगितलं मी सदस्य राहतो, ह्यांनी सांगितलं मी राहतो. मुख्यमंत्री म्हणाले दराडे आमदार नाही घ्या, मनीषा कायंदेला घ्या म्हणाले ना, शिवकुमारजी, ज्ञानेश्वर म्हात्रेंना घ्या. हा विषय झालाय. समितीत कोणी राहू दे, काही बिघडत नाही. आपलं काय काम आहे? जे आता तुम्ही 10 राज्यामध्ये कायम केलं त्याचं रेकॉर्ड आहे. तुम्ही सिस्टीम मध्ये रेकॉर्ड एकत्र करा आणि वर एक नोट तयार करा, त्याच्यावर माझं पत्र लावू, आपण समितीला मुख्यमंत्र्याला देऊ. मी कालच्या भेटीमध्ये ही पुन्हा सांगितलं, समिती म्हणजे लाल बस्त्यात बांधण्याचा विषय खरा आहे, ते काही खोटं नाही. एखादा विषय थंड बस्त्यात बांधायचा असेल तर समिती नियुक्त केली जाते, परंतु तुमची समिती तशी होऊ देणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. मधल्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही चर्चा केल्या तेव्हा त्याच्यामध्ये समिती केव्हा गठीत होईल, तुम्ही रोज उठून GR आणि टीव्ही बघू नका, नाही तर अवघड होईल. उद्याच्या मंगळवारी हा कालच्या 22 तारखेच्या बैठकीचं इतिवृत्त हे मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे येईल आणि इतिवृत्त कायम होईल. इतिवृत्त कायम करताना समितीचे नाव पण त्याच्यामध्ये येतील. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अशा प्रकारचं इतिवृत्त कायम करून समिती गठीत झाल्याच्या नंतर आपण 15 दिवसामध्येच त्या समितीचा अहवाल आणण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे. 15 दिवसामध्ये माझा प्रयत्न तो आहे. पण सगळंच मला करा कृपा करून म्हणू नका, कारण मला लोहा कंधारमध्ये फिरायला वेळ नाही. माझ्याकडे 210 गाव आहेत आणि 2 महिने शिल्लक आहेत. त्याच्यामुळे तुमच्यातला कोणीतरी एखादा माणूस ठेवा, मी आहेच, पाठपुराव्याला तिथे ठेवा. कमला मॅडमकडे जावं लागेल, उद्या मंगळवारी जा. विमला मॅडम काय ते असतील ते नवीन आल्यात, त्या बिचारीचे काही दोष नाही, त्यांना माहितच नव्हतं काही. खरं खोडा घालणारे होते फायनान्सचे सेक्रेटरी किंवा जीएडीचे सेक्रेटरी. जीएडीचे सेक्रेटरी काय म्हणाले, एवढी 9,000 पदं तयार करायची असतील तर त्याच्यासाठी हायपॉवर कमिटी आहे. खरंय, ते हायपॉवर कमिटी आहे, त्या प्रक्रियेतून जावं लागेल, बरोबर आहे. पण जर करायचं ठरलं तर तुम्ही 8 दिवसात करू शकता आणि करायचं नसेल तर 18 वर्षे करू शकत नाही. तुम्ही आता उल्लेख केला, मी खरं तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयकाला आणून माझ्याकडे कंधारला एक कार्यक्रम उद्याच आहे मंगळवारी. एकनाथराव कांबळे नावाचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मी माहिती घेतली होती. आमच्याकडे मुस्लिम समाज आहे कंधारला, लोह्याला,
मी त्यांना विचारलं, आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याकडे किती लाभार्थी झालेत? ते आमचे 62 वर सावकार इकडे बसलेत. कंधारच्या व्यापाराचा विषय असताना बरीचशी मुस्लिम मंडळी होती. मी त्यांना विचारलं की आपल्याकडे किती लाभार्थी आहेत या महामंडळाचे? त्यांनी सांगितलं एकही नाही. एवढ्या वर्षापासून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आहे आणि त्याला शेकडो कोटीचं बजेट आहे आणि त्याचा लाभार्थी जर एकही नसेल तर मग आम्ही काय कमावलं हा विषय आहे. आणि तुमच्यामध्ये शिक्षण नसल्यामुळे जागृती नाही, म्हणून त्याची माहिती द्यायला म्हणून आपण एक प्रकारचा अभ्यास वर्ग भरू असं मी सांगितलं. ते उद्याच्या मंगळवारी आहे. तर त्याच्यामध्ये जे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एकनाथराव कांबळे, जालना आणि परभणीचे समन्वयक, हे एमडीने मला नाव दिलं आणि त्यांना सांगितलं ते येत आहेत. तर त्यांच्या महामंडळाचे 54 कर्मचारी कायम केल्याचा GR मीच त्यांना पाठवला. 54 कर्मचारी त्यांचे कायम केले. आता उल्लेख केला कोणतरी म्हणून आठवलं मला. जर तुम्ही एखाद्या महामंडळाचे कर्मचारी कायम करू शकता तर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर 30-30 वर्ष काम केलेले, 200-250 वर गेलेले, त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे ना. अशा लोकांना न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. आणि मी आश्वासनं देणारा नाही. तुम्हाला खरं सांगायला हरकत नाही, जे होते तर होतंय, होत नसेल तर मी होत नाहीच म्हणणार. पण मी विश्वासाने सांगतो, आचारसंहितेच्या अगोदर तुमचा विषय निकाली काढायसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो. समिती गठीत होऊ द्या मंगळवारी. समिती गठीत झाल्याबरोबर तुमच्याकडचा जो कागदाचा बंच आहे, 10 राज्यामध्ये याच सर्व शिक्षा अभियानचे म्हणजे समग्र शिक्षा अभियानचे कर्मचारी जे 10 राज्यामध्ये सेवेत कायम केलेत, त्यांची जी प्रक्रिया असेल किंवा त्यांचे जे रुलिंग्स असतील ते एकत्र करून आपलं निवेदन समितीला, मुख्यमंत्र्याला, शिक्षण मंत्र्याला आपण देऊ. आणि विदिन स्टिप्युलेटेड टाइम, मी म्हात्रे नाही सांगितलं, भरत शेठ गोगावले नाही सांगितलं, किंवा याच्यात थोडंसं आणखी इंटरेस्ट घेणारे माझे आमदार सावंत आहेत, ते पण चांगले आहेत. मग आपल्याला जे मदत करतात कोणी असो तो, त्याची मदत घेतली पाहिजे आपण. आणि मी त्यांनाही बोललो. दुसऱ्या दिवशीच माझी आणि आमदार दराडेची मुख्यमंत्र्याचे सचिव जे आहेत त्यांच्या कॅबिनला भेट झाली. मी दराडे साहेबांना म्हणालो की तुम्ही आता समितीत जाणार आहात, लवकर करावं लागेल. ते म्हणाले सर तुमची मदत राहू द्या, आपण करू लवकर. आणि सगळ्यांना सोबत घेऊन, मला क्रेडिटची गरज नाही, काम झालं पाहिजे. बघा, काम झाल्यावर कोण म्हणील नाही म्हणील आम्ही 40 वर्ष करा गंगत सोडा, करा गंगत सोडा, हे आमचा धंदा आहे. त्यामुळे तुमचंच करावं असं काही समजू नका. मी शिक्षण क्षेत्रातला आहे, मला शिक्षण क्षेत्रातली माहिती आहे. दुर्दैव या देशाचं की आमचे राज्यकर्ते कॉलर टाईट करून सांगतात की 80 कोटी जनतेला आम्ही फुकट रॅशन देतो. कॉलर टाईट करून सांगितलं. दुर्दैवाची बाब आहे ही. मला सांगा, फुकट रॅशन पाहिजे का फुकट शिक्षण पाहिजे? शिक्षणाला वेठबिगारी आणि रॅशन फुकट, म्हणजे तुम्हाला बौद्धिक गुलाम करून निवडणुका जिंकण्यासाठी वापर करायचा, अशा प्रकारची नीती, ज्याला ग्लोबल नीती म्हणतात, ती दुर्दैवाने देशात चालू आहे. आणि चळवळी मरून गेल्यात. एक काळ होता, मी जेव्हा शिकायला होतो चळवळी, आम्ही नुसतं उभा टाकलं तर 100-200 पोरं यायची. चळवळी होत्या, आमचे नाडे मरून गेलेत. आता चळवळ शिल्लक राहिली नाही, किंवा चळवळ करावी ही मानसिकता सुद्धा शिल्लक राहिली नाही. सगळेजण शॉर्टकट शोधण्यामध्ये आहेत. चहाची सुद्धा कटच पितो आपण, ती पण नाही. आणि याच्या मानसिकतेच्या बाहेर लोक निघाले पाहिजे. फुकट शिक्षण दिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्व सांगताना काय सांगितलं मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? आणि तुम्ही सुशिक्षित आहात. तर कांबळे सरांच्या डिग्र्या बघितल्यानंतर मलाच हेवा वाटला. म्हणजे एवढी सुशिक्षित माणसं, एवढी सक्षम माणसं, कॅलिबर असलेली माणसं जर समजा अशा वेठबिगारी पद्धतीनं वापरून जर सरकार चालत असतील तर सरकारला सुद्धा संख्या किती असो वटणीवर आणण्यासाठी एकजूट आपण राहिलं पाहिजे. माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, तुमच्यामध्ये समग्र शिक्षा अभियान मध्ये 14 केडर आहेत.
आणि प्रत्येकाला वाटतं की आमच्या केडरचं अगोदर व्हावं, आणि त्याच्यामुळे कोणाचंच होत नाही. मी जे अनुभवले ते सांगतो. तर माझ्या संपर्कात तुम्ही जिल्ह्यातले नाही, बाहेर जिल्ह्यातले खूप आहेत. मला असे काही फोन आले होते की सर आमचं तेवढं तरी मांडा की. आणि म्हणून माझी विनंती आहे की 14 केडर समग्र शिक्षा अभियान एक प्रोजेक्ट म्हणून व्हायचं असेल तर सगळ्याच होईल, नसेल तर कोणाचंच होणार नाही. बुडायचं असेल तर सगळे बुडा, नाही तर सगळे तरुण या. ही जर एकजूट ठेवली तर 2 महिने आपल्या हातात आहेत, खूप दिवस आहेत. 2 महिने का साधा काळ आहे का? माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी ओबीसीचं आरक्षण 21 जातीला आणलं, खबर लागू दिली नाही आम्ही कोणाला. 21 जाती ओबीसीत आणल्या. मला माहिती आहे प्रशासनात काय असते. मी काय अंगठे बाजार नाही. 40 वर्ष मी चळवळीत काम करतोय. त्यामुळं माझ्या अनुभवातून मला ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या की काम आपलं कसं करायचं आहे, ते काम करताना तुमच्यात फूट पडू देऊ नका. माझी एकच विनंती आहे, तुम्ही फक्त एकजूट राहा, बाकी महाराष्ट्र जाऊ द्या. नांदेड जिल्हा एकजूट राहा, काम करून द्यायची जबाबदारी मनोर बाकी राहतील. एवढं करा. आणि थोडस संजय अकोले सरला आमच्या बालाजीरावला आवरा. तुम्हाला झोपू देत नाहीत, त्याची ड्युटी संपली की ऑफिसला येऊन बसतात. आमचं काय झालं? पाठपुराव्याला अशी माणसं लागतात. अकोले सर, मी सगळ्याच्या साक्षीने सांगालो, थोडस मला कमी तकलीफ द्या आता. प्रेमापोटी म्हणालो मी. साधी काय मी मुंबईत राहतो, हे लेकरू तिकडं. हरकत नाही, आपण हा विषय टप्प्यात आहे, काळजी करू नका. बघा, जेव्हा आकडेवारी येईल तेव्हा तुम्ही मागचे एरियाज कृपा करून मागू नका. माझं तर म्हणणं असं, मी मुख्यमंत्र्यांना असं सांगितलंय, त्यांच्या पुढे टेक्निकल अडचण आहे. आता पुरवणी अर्थसंकल्प मांडलाय. शिक्षण विभागाच्या आर्थिक तरतुदीमध्ये हा बोजा बसू शकेल का, हा तांत्रिक भाग आहे. आणि जर बसू शकत नाही म्हणलं तर सगळे नानाचा पाडा वाजवणार आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्याला कानात हेही सांगितलं की सेवेत कायम केल्याचा GR काढा, आर्थिक तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करा. कोणी काय भारतीय केला नोटीस येईल. जर सगळेच आता मागवलं, मागचे 30 वर्षाचे एरियाज द्या, कृपा करून मागू नका. हे होणार नाही. मी कोणी असो नसो, सरकार कोणाचं काळजी करू नका. आज जर आपण GR जरी काढला, हायपॉवर कमिटी पुढे ह्या 9,000 पदाचा आढावा घेऊन जावं लागेल. आणि 9,000 पद नव्यानं निर्माण केली, त्या हायपॉवर कमिटीने मंजूर करावं लागेल. ते मंजूर झाल्याच्या नंतर GR निघतो. मग हे करण्याच्या आधी तुमची समिती काय करणार आहे? कर्मचारी किती आहेत, कोण्या ग्रेडचे आहेत, त्यांना महिन्याला पगार किती लागणार आहे, वर्षाचा पगार किती आहे, आर्थिक भार एकूण किती होतोय, त्यातला केंद्र सरकार किती देतोय आणि शिल्लक किती भार पडणार आहे, हा आढावा घेण्यासाठी समिती आहे. आणि हे रिपोर्ट आल्याच्या नंतर आपण अशा प्रकारच्या हायपॉवर कमिटीकडे जाऊन ही पदं निर्माण करून GR जरी काढलं तरीही येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये सरकार कोणी असो, शिक्षण मंत्री कोणी असो, मुख्यमंत्री कोणी असो, माझी जबाबदारी आर्थिक तरतूद करून घेऊन तुम्हाला पगार द्यायची. आणि मग आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. एकदाच खायचं म्हणलं तर मिळणार नाही. मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, जे होऊ शक्य ते सांगितलं पाहिजे. म्हणून माझा आग्रह असा असेल की आचारसंहितेच्या अगोदर त्या समग्र शिक्षा अभियानच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्याचा शासन निर्णय निघावा. एवढं झालं तरी जिंकले. सगळ्या मागण्या एकदाच केल्या, तुमची सुद्धा संघटना राहणार नाही. त्याच्यामुळं त्या निवडणुकीच्या नंतर तुम्हाला काय काम राहील की आम्हाला सेवेत कायम केलं, आर्थिक तरतूद करून पगार द्या. आर्थिक तरतूद करून पगार सुरू झाली, पुन्हा दुसरी मागणी राहील, मागच्या 30 वर्षाची सेवा सर्व्हिस कंडोनेशन करून आम्हाला
एरियस द्या आणि सेवा सातत्य द्या. टप्प्याटप्प्याने मागा. एकदाच मागितलं तर होणार नाही आणि मी म्हणणार नाही हो म्हणून. आपण याचे टप्पे करू आणि या टप्प्यानं आपण पुढे जाऊ. तुमच्या व्यथा मला माहिती आहेत, कारण मी काही सोन्याचा चमचा घेऊन गडीवर जन्मलो नाही. त्याच्यामुळे सामान्य लोकांच्या व्यथा आणि कथा काय आहेत ते मला काही सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी मनोहर धोंडे म्हणून सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहे. तुमचा विषय निकाली निघेपर्यंत माझं टार्गेट आज मी तुम्हाला सांगितलंय, आचारसंहितेच्या अगोदर सेवेत कायम केल्याचा GR निघावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. GR जर निघाला तर मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्या अधिवेशनात तरतूद करा असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे पगारी चालू होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला एरियस मागता येईल. अशाच पद्धतीनं संधीचा फायदा घेऊन तुम्ही काही कोण्या तुमच्या शिक्षक आमदाराचे मतदार नाही, बरोबर ना. शिक्षक आमदाराचं मतदार व्हायला सेवा सातत्य असलेला शिक्षक पाहिजे, तर तुम्ही मतदार यादीत येता. आणि बैठकीत प्रोटोकॉल म्हणून बोलवणारे सगळे आमदार शिक्षक आमदार होते, त्यांना त्यांच्या मतदाराचं पडलं होतं. आणि म्हणून त्यांनी मुद्दा उपस्थित केला की 1 जून 2024 पासून अनुदानाचा पुढचा टप्पा लागू करा. किंवा आणखी त्यांनी तिसरा मुद्दा काढला, शिवकुमारजी. तो मुद्दा असा काढला की 2005च्या नंतर कोणालाही पेन्शन नाही, पण 2005च्या अगोदर शिक्षण विभागाचा असा आहे की जिथं टप्पा अनुदान आहे. सर्व्हिस रूल्स केव्हा लागू होतात, मेडिकल बिल सुद्धा केव्हा मिळते, जेव्हा 100% अनुदानावर शाळा आली तेव्हा मिळते. मग 40% वरचे, 60% वरचे, 20% वरचे असे लोक 2005च्या अगोदर लागलेत, पण त्यांना पेन्शन लागू नाही. तोही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ठीक आहे, तोही मुद्दा आवश्यक आहे, नाही असं नाही. आणि या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाली. तुमचा विषय आपण पुढच्या आठवड्यामध्ये समिती आणि समितीकडे आपलं रेकॉर्ड, माझी विनंती आहे की 2 दिवसामध्ये एक बंच तयार करून तुम्ही माझ्याकडे आणून द्या. त्याच्यावर माझं कव्हरिंग लेटर लावून तिथपर्यंत जाऊन देणे आणि समितीचा अहवाल लिहून घेणे. मी म्हात्रे साहेबांना बोललो, ते माझे मित्र आहेत, त्यांना बोललो आपल्याला वेळ जेवढी हे करावं लागेल, त्यांची तयारी आहे. आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचा अहवाल मी समितीत जाणार नाही. मला विचारलं, मी नाही सांगितलंय, याच्यासाठी की मला वेळ इकडे द्यावा लागेल. मला 2च महिने राहिले. मी नसलो तरीही समितीत जी लोक आहेत ती काय आपले दुश्मन नाहीत, ते आपण म्हणाल ते करतील. त्यामुळे समितीकडून 15 दिवसामध्ये आपण अहवाल आणू आणि अहवाल आल्याच्या नंतर हायपॉवर कमिटी पुढे एवढी पदं ह्या कॅडरची, ह्या स्केलची, त्याचं बायफर्गेशन करून हा हायपॉवर कमिटी पुढे रिपोर्ट जावा लागेल. आणि तिथे रिपोर्ट गेल्यानंतर त्याला पदनिर्मितीला मंजुरी झाल्यानंतर GR जरी निघाला तरी आपण जिंकलं असं आपण समजावं अशी विनंती करतो. आणि मी तुमच्यासोबत कायम राहील एवढा शब्द देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.